तुकाराम महाराज या अभंगातनं म्हणजे संगतीचा काय फायदा होतो, म्हणजे कशी संगती असावी असं त्या अभंगातनं एका उदाहरणाद्वारे सांगतात. काय म्हणतात? चंदनाच्या वासे वसंता चंदन होती काळा अन वृक्ष याते. म्हणजे चंदनाच्या सहवासामध्ये कोणतेही वृक्ष आणि कोणतीही काष्ट म्हणजे लाकूड राहिले तर ते चंदनाप्रमाणे सुगंधित होते. म्हणजे आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्यामध्ये सुद्धा चांगले गुण येतात, चांगले विचार येतात, आपलं आचरण चांगलं होतं. आणि म्हणून आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे असं या उदाहरणावरून आपल्याला तुकाराम महाराज सांगत असतात. आपण जर दुर्जनाच्या संगतीत राहिलो तर आपल्यामध्ये तसेच अवगुण येतात आणि तशा प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. आणि म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण राहावं. आणि समजा आपण संताच्या साधूच्या संगतीत राहिलो, अध्यात्मात राहिलो तर आपण ईश्वराचं नामस्मरण करू आणि आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊ असं या अभंगातनं या उदाहरणाद्वारे सांगतात. रामकृष्ण हरी.